मीरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शिवसेनेत फेरबदल होणार आहेत. शहरातील सर्व पदांची फेररचना करण्याचा निर्णय संपर्क प्रमुख आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. पैठणला आमदार लहान मुलाला मतदानाला घेऊन गेले, ही कसली निवडणूक, हा पोरखेळ सुरू आहे म्हणत संजय राऊतांनी विलास भुमरेंवर निशाणा साधला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सलमान खानला आमंत्रित केल्यानं संजय राऊतांनी संघाचं कौतुक केलं. तसंच संघात मुस्लिमांना खुलं निमंत्रण आहे का असा खोचक सवालही उपस्थित केला आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना मातृभाषेतूनच शिक्षण द्यावं, तसंच विदेशी भाषांचा वापर टाळावा असा रोखठोक प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांनी केलं. भारतीय भाषांचा वापर कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. कुटुंब व्यवस्थेवर डॉक्टर मोहन भागवतांनी भाष्य केलं. 19 ते 25 वर्षात लग्न आणि 3 अपत्य व्हावीत, त्यामुळे मुलं आणि आई वडील हेल्दी राहतात असं शास्त्र सांगतं, अशी माहिती मोहन भागवतांनी दिली. अजित पवारांच्या विमान अपघातांबाबत सर्वपक्षीय नेत्यांकडून संशय व्यक्त केला जातोय. अमोल मिटकरींनी आता थेट VSR कंपनीवरच संशय व्यक्त केला. VSR कंपनीनं डिसेंबर महिन्यात आपल्या प्रत्येक पायलटचा तब्बल 50 कोटी रुपयांचा विमा उतरवला होता. त्यानंतर जानेवारी महिन्यातच ही दुर्दैवी घटना घडली असा सवाल मिटकरींनी उपस्थित केला. अजित पवारांच्या अपघाताबाबत आपण संसदेत बोलणार असल्याची माहिती खासदार बजरंग सोनवणेंनी दिली आहे. संसदेत आणि संसदेच्या बाहेरही आपण हा विषय मांडणार असल्याचं सोनवणेंनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगरातील प्रकाराची योग्य चौकशी केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. संभाजीनगरमध्ये परीक्षेदरम्यान महिलांना दागिने मंगळसूत्र सुद्धा काढायला लावल्याचा प्रकार CTET परीक्षेदरम्यान घडला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्या वाढदिवस आहे. शिंदे 62व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. एकनाथ शिंदेंना दीर्घायुष्य लाभावं म्हणून यावेळी सिद्धिविनायक मंदिरात महाआरती करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेच्या अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. अजित पवारांच्या अस्थि कलशाचं प्रयागराज संगमावर विसर्जन करण्यात आलं. अजित पवारांचे कुटुंबीय सकाळी बारामतीतून प्रयागराज इथं विशेष विमानानं दाखल झाले होते. संगम तटावर जय पवार यांच्या हस्ते अस्थि कलशाची पूजा करण्यात आली. त्यानंतर अस्थि कलशाचं विधिवत विसर्जन करण्यात आलं. शिवसेना UBTचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेच्या 6 आमदारांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार का यावर उत्सुकता असणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीपासून ठाकरे गटाचे 4 नगरसेवक बेपत्ता असल्यानं पालिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. अशातच मोहने परिसरातील ठाकरे गटाचे नगरसेवक राहुल पोट हे महापौर हर्षाली चौधरी आणि भाजप आमदार निरंजन डावखरे यांच्यासोबत एका शाळेच्या कार्यक्रमात अचानक उपस्थित राहिल्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील बाधित शेतकरी आक्रमक झाले. तर प्रांत कार्यालयात वारंवार हेलपाटे मारूनही भूसंपादनाचा मोबदला न मिळाल्यानं आत्मदहनाचा इशारा दिला. कल्याणमध्ये निफ्ट प्रवेश परीक्षेदरम्यान गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. APMC मार्केटमध्ये विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. मुंबईच्या M पूर्व आणि M पश्चिम विभागातील पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्याअंतर्गत गुरुवार 12 फेब्रुवारी मध्यरात्री 2 वाजल्यापासून शुक्रवार 13 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजेपर्यंत अत्यावश्यक कामं हाती घेण्यात येणार आहेत. काही भागातील पाणी पुरवठा एकूण 30 तासांसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. नीट PG 2023 परीक्षेचा कट ऑफ टक्केवारी शून्यावर आणण्याचा निर्णय सर्वाधिक फायदा खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना झाल्याचं स्पष्ट झालंय. एका विश्लेषणानुसार या सवलतीनंतर कट ऑफ खाली गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे 64% प्रवेश खासगी महाविद्यालयांमध्ये झालेत. तर सरकारी महाविद्यालयांमध्ये हा वाटा तुलनेनं खूपच कमी आहे. परीक्षेचा कट ऑफ थेट 0% खाली आणण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षणाच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त पाऊल ठरत आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त तसंच स्वायत्त महाविद्यालयांना ABC कार्ड तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. तसंच हे कार्ड संबंधित ई-समर्थ प्रणालीशी संलग्न करणं बंधनकारक आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत सर्व महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या ABC कार्डचा तपशील द्यायचा आहे. तसं न केल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा दिला. 10वी-12वीच्या परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त असणार आहे. 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारीपासून तर 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या दरम्यान गैरप्रकार होऊ नये यासाठी शिक्षण मंडळाने पोलीस बंदोबस्तासाठी पोलीस आयुक्तांना पत्र पाठवलं आहे.
अंडर-19 वर्ल्ड कपवर 6व्यांदा नाव कोरल्यानंतर भारतीय संघ मायदेशी दाखल झाला. मराठमोळा कर्णधार आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा 100 धावांनी पराभव करत अंडर-19 वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकली आहे. T20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडनं नेपाळवर 4 धावांनी निसटता विजय मिळवला. इंग्लंडनं नेपाळसमोर विजयासाठी 185 धावांचं आव्हान ठेवलं होतं. प्रत्युत्तरात 185 धावांचा पाठलाग करताना नेपाळनं 180 धावांपर्यंत मजल मारली. मात्र यावेळी नेपाळनं बलाढ्य इंग्लंडला विजयासाठी चांगलं झुंजवलं आहे. T20 विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडनं 5 गडी राखून अफगाणिस्तानचा पराभव करत विजयी सलामी दिली. अफगाणिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडसमोर 183 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र किवीनकडून टीम सिफ्रेटनं अर्धशतकी खेळी करत किवीनचा विजय सुकर केला. शहरातील वृक्षांचं संरक्षण हे पर्यावरणीय संतुलनासाठी आवश्यक आहे. त्यामुळे वृक्षतोडीच्या परवानगीसाठी काढलेल्या सार्वजनिक सूचनेत वृक्षतोडीचा तपशील द्या असे आदेश उच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या निमित्तानं दिले आहेत. तसंच हा आदेश राज्यातील सर्व महापालिकांपर्यंत पोहोचवण्याचेही आदेश दिले आहेत. नवी मुंबई शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी गस्ती पोलिसांवर मोठी जबाबदारी असते. त्यांच्यासाठी सजग ॲप आणि डॅश कॅमेरा देण्याची सुरुवात करण्यात आली आहे. सध्या हे ॲप प्रायोगिक तत्वावर असून लवकरच पूर्ण क्षमतेनं सुरू होईल. वसई विरार महापालिकेत जनगणना 2027चं पहिलं प्रशिक्षण पार पडलं. पहिल्या प्रशिक्षणामध्ये जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घरगणना करण्यात येणार असून त्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आली. यावेळी माहिती सहाय्यक संचालक जनगणना प्रवीण भगत आणि जनगणना अधिकारी मिलिंद पाटील यांनी सादरीकरणाद्वारे जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात करायच्या कामाची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांना दिली आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच नव्या बसेस दाखल होणार आहेत. गर्दीच्या मार्गावर प्रवाशांना उभं राहून प्रवास करावा लागू नये म्हणून 55 आसनी अत्याधुनिक बसेस खरेदी करण्यात आल्यात. या नवीन बसेसनं राजमाता जिजाऊ असं नाव त्यांना देण्यात आलंय अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. मुंबईत लोकलमध्ये महिला असुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं. मध्य रेल्वेच्या घाटकोपर रेल्वे स्टेशन दरम्यान एक तरुण चक्क बुरखा घालून महिलांच्या डब्यात शिरला. महिला प्रवाशांच्या लक्षात येताच धावत्या ट्रेनमधून तो उडी मारून पळून गेला. मुंबई पालिकेत वाहन चालकांची कमतरता आहे. गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर चालक सेवानिवृत्त झाल्यानं चालक कमी झाले. पालिका प्रशासनाने बेस्ट उपक्रमाकडे 55 चालकांची मागणी केली आहे. काल ॲप आधारित रिक्षा, कॅब, टॅक्सी चालकांनी राज्यभरात एक दिवसीय बंद पुकारला होता. बंदमुळे अनेक ठिकाणी 70 ते 80% कॅब आणि रिक्षा रस्त्यावर उतरल्या नाही. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. पश्चिम रेल्वेवर विना तिकीट प्रवाशांविरोधात तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येते. या मोहिमेअंतर्गत 10 महिन्यात 27 लाखाहून अधिक फुकटे प्रवासी पकडण्यात आले. या प्रवाशांकडून 172 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. देशातील 100 शहरांना स्मार्ट सिटीमध्ये रूपांतरित करण्यासाठी एक प्रकल्प सुरू करण्यात आला होता. मात्र आतापर्यंत केवळ 31 शहरं स्मार्ट बनू शकली आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर या 2 शहरांचा समावेश आहे. एल्फिन्स्टन पुलामुळे बाधित होणाऱ्या इमारतीमधील रहिवाशांनी भायखळा आणि अँटॉफिल इथली घरं स्वीकारण्यास विरोध दर्शवलाय. दादर आणि प्रभादेवी परिसरात घरं द्या अशी आग्रही मागणी या रहिवाशांनी MMRDA कडे केली आहे.